हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये 7वी स्कॉलरशिप गणित या विषयामधला वर्तुळ हा जो घटक आहे त्याच्यावर आधारित आणखी काही सराव प्रश्न सोडवू। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण वर्तुळ भाग 1 मध्ये यावर आधारित काही मूलभूत संकल्पना त्याच्यावर आधारित प्रश्न सोडवलेले आहेत, जे प्रश्न नवनीत स्वाध्याय 16.1 मधले होते। या व्हिडिओमध्ये आपण नवनीत स्वाध्याय 16.2 मधले आणखी काही प्रश्न पाहू जे या घटकावर आधारित आहेत। सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून। तर हा पहिला प्रश्न असा आहे की दोन वर्तुळांच्या परिघांचे गुणोत्तर 5:7 आहेत, तर त्यांच्या व्यासांचे गुणोत्तर किती? 4 पर्याय दिलेत आपल्याला। समजा दोन जी वर्तुळ आहेत त्यांच्या त्रिज्या आपण R1 आणि R2 घेऊया। मग त्यांचे परिघाचं सूत्र 2πri, म्हणजे पहिलं जे वर्तुळ आहे त्याचा परिघ 2πr1 असेल, दुसरं वर्तुळ 2πr2। आपल्याला असं दिले की या दोन परिघांचं गुणोत्तर म्हणजेच 2πr1 छेद 2πr2 जर आपण घेतलं तर ते 5:7 आहे आणि विचारले त्यांच्या व्यासांचं गुणोत्तर किती। मग इथं गुणोत्तर जर घेतलं तर 2π ला 2π निघून जातील, म्हणजे R1 छेद R2 बरोबर 5/7। R1 छेद R2 म्हणजेच काय, R1 ला R2 या दोन त्रिज्यांचं गुणोत्तर 5:7 आहे। जर याला 2 ने आपण गुणलं तर 2R1 आणि 2R2 यांचं गुणोत्तर 5 आणि 7 ची दुप्पट म्हणजे 1014, म्हणजे पुन्हा एकदा 5:7च येईल। म्हणजे जे गुणोत्तर परिघांचं आहे तेच असेल त्रिज्यांचं, तेच असेल व्यासांचं सुद्धा, म्हणजे 5:7। त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर। हे लक्षात ठेवायचे, जर दोन परिघांचं गुणोत्तर दिलं असेल तर ते गुणोत्तर तेवढंच गुणोत्तर व्यासांचं असतं, तेवढंच गुणोत्तर त्रिज्यांचं सुद्धा असतं। जर दोन वर्तुळांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर दिलं असेल तर मात्र व्यासांच्या गुणोत्तरात किंवा त्रिज्यांच्या गुणोत्तरात बदल होऊ शकतो, पण परिघांचं जर गुणोत्तर असेल तर त्या परिघांचं जेवढं गुणोत्तर आहे तेवढंच त्यांच्या व्यासांचं आणि तेवढंच त्यांच्या त्रिज्यांचं असतं। हा पुढचा प्रश्न। सोबतच्या आकृतीमध्ये एक वर्तुळ एका आयताच्या शिरोबिंदूतून जात आहे। आयताची लांबी 16 सेमी व रुंदी 12 सेमी असल्यास वर्तुळाची त्रिज्या काढा। हा चौकोन दिलाय ABCD, जो आयत आहे ज्याच्यामध्ये लांबी 16 सेमी आणि रुंदी 12 सेमी, आणि त्याचा जो कर्ण आहे तो वर्तुळाच्या व्यासावरून जातो, कारण बिंदू O हा वर्तुळ केंद्र आपल्याला दिला आहे। मग जर आपण हा कर्ण काढू शकलो त्या आयताचा तर तो कर्ण म्हणजेच वर्तुळाचा व्यास आहे आणि त्याच्यावरून त्रिज्या आपल्याला काढता येईल। मग हा आयत असल्यामुळे याचा प्रत्येक कोन काटकोन असणार, म्हणजेच त्रिकोण ABD हा काटकोन त्रिकोण आहे। मग त्याच्यामध्ये आपण पायथागोरसचं सिद्धांत वापरू शकतो। त्रिकोण ABD मध्ये कर्ण BD आहे, म्हणजे BDचा वर्ग जर केला तर तो इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल, म्हणजे ABचा वर्ग अधिक ADचा वर्ग। मग AB म्हणजेच रुंदी 12 आहे त्याचा वर्ग, AD लांबी 16 आहे त्याचा वर्ग, 12चा वर्ग 144, 16चा वर्ग 256, या दोन्हींची बेरीज केली तर 400 येईल, बरोबर BDचा वर्ग। आपल्याला BD काढायचं आहे, कर्ण काढायचं आहे। मग दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊया, BD वर्गचं वर्गमूळ BD आणि 400चं वर्गमूळ 20 सेमी। मग हा आयताचा कर्ण मिळाला आणि हा आयताचा कर्ण म्हणजेच वर्तुळाचा व्यास आहे जो आपल्याला 20 सेमी मिळाला आहे। मग ह्याच्यावरून त्रिज्या आपण काढू शकतो, कारण त्रिज्या ही व्यासाच्या निमपट असते। जर व्यास 20 सेमी असेल तर त्रिज्या असेल 10 सेमी, त्यामुळे त्या वर्तुळाची त्रिज्या असेल 10 सेमी, जे आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिले। त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न। केंद्रबिंदू P असलेल्या वर्तुळाच्या व्यास MN वर बिंदू T असा आहे की TN बरोबर 9 आणि T मध्ये रेषा MN ला लंब असणाऱ्या जीवा AB ची लांबी 30 आहे, तर MN या व्यासाची लांबी किती? आता या प्रश्नात काय काय दिले आपण बघूया। T बिंदू असा आहे की PT हा AB ला लंब आहे, म्हणजे या दोन्ही मधला कोन काटकोन दिला आहे। त्याच्यानंतर TN ही लांबी 9 दिलेली आहे, त्याच्यानंतर AB ची लांबी 30 दिलेली आहे। मग P मधून हा लंब काढलाय PT, याचा अर्थ तो त्या जीवेचे दोन समान भाग करतो, म्हणजे AT असेल 15 आणि TB असेल 15। आता एवढ्या दिलेल्या माहितीवरून MN या व्यासाची लांबी काढायची आहे। मग इथं व्यास काढायचं म्हणजे पहिल्यांदा आपण त्रिज्या काढूया, त्रिज्या एकदा काढली की त्याच्यावरून व्यास आपल्याला काढता येईल। मग आता ह्याच्यासाठी हा एक काटकोन त्रिकोण आपल्याला दिसतोय PTA, तिथं पायथागोरसचं प्रमेय किंवा सिद्धांत वापरायचा असेल तर ह्या तीनपैकी 2 बाजू आपल्याकडे असल्या पाहिजेत। मग इथं PT आणि AP, म्हणजे AP ही वर्तुळाची त्रिज्या आणि PT ह्या दोन्हीपैकी एक कुठली तरी बाजू आपल्याकडे असायला पाहिजे होती, पण ती दिलेली नाही। मग आपण असं करूया, PTची जी लांबी आहे ती x आहे असं गृहीत धरू, म्हणजे PT जर x आपण गृहीत धरलं आणि TN बरोबर 9 दिले
तर याच्यावरून पी एन आपण काढू शकतो. आणि ही पी एन म्हणजेच काय, तर ती त्या वर्तुळाची आहे त्रिज्या. मग पी एन काढायची म्हणजेच पी टी आणि टी एन यांची करायची बेरीज. मग पी टी अधिक टी एन असं आपण इथं लिहू शकतो. मग पी टीची लांबी एक्स आहे असं आपण गृहीत धरले. टी एनची लांबी 9 दिलेली आहे. म्हणजे पी एनची लांबी होईल एक्स अधिक 9 सेमी. आता ही त्या वर्तुळाची झाली त्रिज्या. आपल्याला माहिती आहे की एका वर्तुळाच्या सर्व त्रिज्या एकरूप असतात. मग पी एन जर एक्स अधिक 9 असेल तर पी एसुद्धा एक्स अधिक 9च असणार, कारण तीसुद्धा त्या वर्तुळाची त्रिज्याच आहे. आता हा जो त्रिकोण आपल्याला मिळाला आहे त्रिकोण पी टी ए, त्या त्रिकोण पी टी एमध्ये पायथागोरसचा सिद्धांत वापरला तर कर्णाचा वर्ग म्हणजेच पी एचा वर्ग इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल, म्हणजेच पी टीचा वर्ग अधिक ए टीचा वर्ग. मग पी ए एक्स अधिक 9 आहे त्याचा वर्ग बरोबर पी टी म्हणजेच एक्सचा वर्ग आणि ए टी म्हणजेच 15 त्याचा वर्ग. मग इथं एक्स अधिक 9 कंसाचा वर्ग आहे. इथं विस्तार सूत्र वापरूया. एक्स वर्ग अधिक या दोन पदांच्या गुणाकाराची दुप्पट म्हणजे 9 गुणिले एक्स 9 एक्स, त्याची दुप्पट 18 एक्स अधिक दुसऱ्या पदाचं म्हणजे 9चा वर्ग 81 बरोबर एक्स वर्ग आहे तसेच आणि उजव्या बाजूला 15चा वर्ग 225. दोन्ही बाजूला एक्स वर्गला एक्स वर्ग निघून जाईल. शिल्लक राहील 18 एक्स बरोबर 225 अधिक 81 पलीकडे घेतले तर वजा 81 होतील. म्हणजे 18 एक्स बरोबर 225 वजा 81 उत्तर 144 येईल. मग एकची किंमत काढायला 18 आपण उजव्या बाजूला घेऊया, छेदात जाईल. 18 जर भाग घालवला तर 18 8 44 म्हणजे एकची किंमत होईल 8 सेमी. ही एकची किंमत मिळाली. याच्यावरून आपण त्रिज्या काढू शकतो, कारण त्रिज्या आपण या वर्तुळाची काढलेली आहे एक्स अधिक 9 सेमी. मग इथं एक्सची किंमत 8 काढली तर 8 अधिक 9 म्हणजेच 17 सेमी ही झाली त्या वर्तुळाची त्रिज्या. आता विचारले आपल्याला व्यास. व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. त्रिज्या 17 असेल तर व्यास असणार आहे 34 सेमी. मग हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, वर्तुळामध्ये त्रिज्या एवढ्या लांबीच्या जीवेचे वर्तुळ केंद्रापासून अंतर त्रिज्येच्या किती पट असेल असा प्रश्न दिला आहे. आता या प्रश्नाचं उत्तर मिळवायला आपण एक आकृती काढूया. आपल्याला असं दिलं की वर्तुळाच्या त्रिज्या एवढ्या लांबीच्या जीवेचे वर्तुळ केंद्रापासून अंतर त्रिज्येच्या किती पट असेल. मग एक जीवा काढूया आणि ती जी जीवा आहे त्या जीवेची लांबी त्या वर्तुळाच्या त्रिज्या एवढी आहे. मग समजा ओ हा वर्तुळाचा केंद्रबिंदू असेल तर ओ ए ही झाली त्याची त्रिज्या आर. मग जीवा ए बी सुद्धा आर सेमी लांबीचे असं आपल्याला दिले. आपल्याला विचारले त्या जीवेचं वर्तुळ केंद्रापासूनचं अंतर किती किंवा ते अंतर त्रिज्येच्या किती पट आहे. मग अंतर कुठल्याही बिंदूचं कुठल्याही रेषेपासून काढायचं म्हणजे त्या बिंदूतून त्या रेषेवर लंब काढावा लागतो. आपल्याला वर्तुळ केंद्रापासून या जीवेचं अंतर काढायचं म्हणून ओ मधून या जीवेवर लंब काढू. समजा त्याला आपण नाव देऊया ओ सी. मग आता ए बी आणि ओ ए ही दोन्ही अंतरं समान आहेत, ते म्हणजे आर. मग हा काटकोन त्रिकोण आहे. जर ओ सी हा जीवा ए बीवर लंब काढला तर वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेले लंब जीवेस दुभागतो. मग ए बी हे अंतर आर असेल तर ए सी अंतर त्याच्या निमपट असेल म्हणजेच आर छेद 2. म्हणजे त्याच्यावरून ए सी अंतर आपल्याला आर छेद 2 आहे असं काढता येईल. आता हा जो त्रिकोण मिळाला आहे ओ सी ए तो काटकोन त्रिकोण आहे. मग त्रिकोण ओ सी ए मध्ये पायथागोरसचा सिद्धांत जर आपण वापरला तर ओ एचा वर्ग बरोबर ए सीचा वर्ग अधिक ओ सीचा वर्ग हे पायथागोरसच्या सिद्धांतानुसार आपण लिहू शकतो. मग ओ ए म्हणजेच त्रिज्या जी आर आपण घेतलेली आहे, ए सी म्हणजेच आर छेद 2 त्याचा वर्ग करायचा आहे अधिक ओ सीचा वर्ग तसंच ठेवूया, कारण ओ सी म्हणजेच त्या वर्तुळ केंद्रापासूनचं जीवेचं अंतर ते आपल्याला काढायचं आहे. आता हे पुढं सोडवू. आर वर्ग बरोबर आर छेद 2 कंसाचा वर्ग म्हणजेच आरचा वर्ग छेद 2चा वर्ग 4 अधिक ओ सीचा वर्ग. मग आर वर्ग उजव्या बाजूला आर वर्ग छेद 4 आहे, ते जर डाव्या बाजूला घेतले तर वजा आर वर्ग छेद 4 होईल बरोबर ओ सीचा वर्ग. मग इथं आर वर्गचा छेद काय नाही म्हणजे 1 आहे. इथं छेद वेगवेगळे त्यामुळे तिरकस गुणाकार करावा लागेल. 4 गुणिले आर वर्ग म्हणजेच 4 आर वर्ग वजा आर वर्ग गुणिले 1 म्हणजेच आरचा वर्ग छेद छेदांचा गुणाकार 4 गुणिले 1 म्हणजेच 4 बरोबर ओ सीचा वर्ग. तर 4 आर वर्ग वजा आर वर्ग अंशात आहे त्याची किंमत येईल 3 आर वर्ग छेदामध्ये 4 बरोबर ओ सीचा वर्ग.
आपल्याला ओसी वर्ग नको आहे, ओसी पाहिजे. मग दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्यावं लागेल. 3 ही पूर्ण वर्ग संख्या नाही, त्यामुळे ती वर्गमूळ चिन्हात ठेवू. आर वर्गचं वर्गमूळ फक्त आर, छेदामध्ये 4चं वर्गमूळ 2 बरोबर ओसी. दोन्ही बाजूचं वर्गमूळ ओसी येईल. आता हे अंतर मिळालं ओसी, म्हणजे वर्तुळ केंद्राचं त्या जीवेपासूनचं अंतर असणार आहे वर्गमुळात 3/2 गुणिले आर, म्हणजे त्रिज्येच्या वर्गमुळात 3/2 पट. हे आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिले, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. हा पुढचा प्रश्न. ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी आहे. त्या वर्तुळातील 16 सेमी लांबी असलेल्या जीवेचे केंद्रापासूनचे अंतर किती असेल? मग आता याच्यासाठी आपल्याला एक आकृती काढावी लागेल, कारण प्रश्नात आकृती दिली नाही. या वर्तुळामध्ये एक जीव आहे, त्या जीवेला समजा आपण नाव देऊया ए बी, केंद्रबिंदूला नाव देऊ ओ, आणि ओ ए ही त्रिज्या 10 दिलेली आहे. तर त्या वर्तुळातील 16 सेमी लांबी असलेल्या जीवेचे, म्हणजे ए बीची लांबी दिली 16, अंतर किती विचारले केंद्रापासूनचे, म्हणजे केंद्रातून याच्यावर लंब काढावा लागेल. समजा हा लंब आपण काढला ओ सी. पुन्हा एकदा हा जर ओ सी आपण घेतला लंब, तर ह्याच्यामध्ये त्रिकोण ओ सी ए हा काटकोन त्रिकोण मिळेल. आणि मग त्या त्रिकोण ओ सी एमध्ये आपण पुन्हा एकदा पायथागोरसचं प्रमेय वापरू शकतो, ज्याच्यानुसार कर्ण वर्ग म्हणजेच ओ एचा वर्ग इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल, म्हणजेच ओ सीचा वर्ग अधिक ए सीचा वर्ग. मग ओ ए म्हणजेच त्रिज्या जी 10 सेमी दिली आहे, ओ सी म्हणजे केंद्रापासूनचं अंतर जे काढायचं आहे तसंच ठेवू, आणि ए सी म्हणजे ए बीची लांबी आपल्याला 16 दिलेली आहे, आणि हा ओ सी वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेला लंब आहे, त्यामुळे तो त्याचे 2 समान भाग करेल. मग 16चे 2 समान भाग म्हणजे 8 होईल प्रत्येकी, म्हणजे ए सीची लांबी 8 होईल. ती इथं ठेवूया, 8चा वर्ग. मग 10चा वर्ग 100 बरोबर ओ सी वर्ग अधिक 8चा वर्ग 64. 64 जर आपण डाव्या बाजूला घेतले तर वजा 64 होतील बरोबर ओ सीचा वर्ग. मग 100 वजा 64 म्हणजेच 36 बरोबर ओ सीचा वर्ग. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं तर 36चं वर्गमूळ 6 बरोबर ओ सी, म्हणजेच ओ सी बरोबर 6 सेमी. तर हे मिळालं आपल्याला त्या वर्तुळ केंद्रापासून जीवेचं अंतर 6 सेमी, जे आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिले, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न. चक्रीय चौकोनाच्या एका कोनाचे माप त्याच्या सम्मुख कोनाच्या मापाच्या दुप्पट आहे, तर त्या कोनाचे माप किती? मग चक्रीय चौकोन दिला आहे. समजा हे एक वर्तुळ आपण काढलं, ज्याच्यामध्ये एक चौकोन घेऊया ज्याचे सर्व शिरोबिंदू वर्तुळावर आहेत, ज्याला आपण चक्रीय चौकोन म्हणतो. मग समजा त्याला आपण नाव देऊ ए बी सी डी. आणि चक्रीय चौकोनाच्या सम्मुख कोनाचा एक गुणधर्म आहे की कोन ए आणि कोन सी हे जर चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन असतील तर ते पूरक असतात, म्हणजेच या दोन कोनांच्या मापांची बेरीज असणार आहे 180 अंश. आता ह्या दोन सम्मुख कोनांच्या मापांचं रिलेशन आपल्याला प्रश्नात असं दिले की एका कोनाचे माप त्याच्या सम्मुख कोनाच्या मापाच्या दुप्पट आहे. म्हणजे समजा एचं माप x असेल तर सीचं होईल 2x, म्हणजे त्या कोनाचं माप सम्मुख कोनाच्या मापाचं दुप्पट आहे. म्हणजे कोन सीचं माप आपल्याला जर काढायचं असेल तर त्याचं माप 2x असणार आहे. मग त्या किमती इथं ठेवूया, म्हणजे x अधिक 2x बरोबर 180. मग x अधिक 2x म्हणजेच 3x बरोबर 180 अंश. xची किंमत काढायला 3 आपण उजव्या बाजूला घेऊया, छेदात जातील म्हणजे 180/3 होतील. 3 जर भाग घालवला तर 60चा भाग जाईल. मग x बरोबर 60. मग x बरोबर 60 म्हणजेच काय, कोन एचं माप 60 अंश मिळालं. पण प्रश्नात आपल्याला असं विचारले त्या कोनाचं माप किती, तर त्या कोनाचं माप सम्मुख कोनाच्या मापाच्या दुप्पट आहे, म्हणजे 60ची दुप्पट आपल्याला करावं लागेल. म्हणजे ते माप होईल 2x, म्हणजेच कोन सीचं माप 2x म्हणजेच 60 गुणिले 2 म्हणजेच 120 अंश होईल. तर हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न. एका लघुकोनाचे माप 160 अंश आहे, तर त्याच्या संगत विशाल कंसाचे माप किती? विशाल कंस आणि लघु कंस यांच्यामध्ये एक रिलेशन आहे. समजा हा एक कंस आपल्याला दिला आहे ए बी सी, जो लघु कंस आहे, आणि त्याचा संगत विशाल कंस ए डी सी असा आहे. मग ए बी सी हा जो लघु कंस आहे त्याचं माप 160 अंश दिले, तर पूर्ण वर्तुळाचं माप असतं 360 अंश. मग विशाल कंसाचं माप काढायला आपल्याला लघु कंसाचं माप 360 मधून वजा करायचं, म्हणजेच 360 वजा 160 उत्तर येईल 200. म्हणजे संगत विशाल वर्तुळ कंसाचं माप होईल 200 अंश, पर्याय क्रमांक 3. हा पुढचा प्रश्न. लघु वर्तुळखंडातील कोनाचे माप पुढीलपैकी कोणते असू शकते? 45, 135, 180 की 90 अंश. आता कोणते असू शकते असा प्रश्न विचारला आहे, म्हणजे आपल्याला ह्या 4पैकी 3 पर्याय इलिमिनेट करायचे आहे की ते माप त्याचं असू शकत नाही. असे 3 कोण आहेत, असे 3 पर्याय आहेत.
ते आपण बाजूला करायचं, उत्तर मिळेल. आता एक एक पर्यायाकडे जाऊया. लघुवर्तुळखंडातील कोनाचे माप. मग लघुवर्तुळखंडामध्ये जर हा कोन 90 अंश असेल, म्हणजे समजा हा लघुवर्तुळखंड आहे, त्याच्यामध्ये 90 अंश कोन कधी होतो, जर ही बाजू वर्तुळाचा व्यास असेल तर. पण ती जर वर्तुळाचा व्यास असेल तर तो लघुवर्तुळखंड होतच नाही, कारण तो अर्धवर्तुळ होतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे काय आपलं उत्तर असू शकत नाही. 3 पर्यायाकडे येऊया. 180. तसं जरी असेल 180 तरीसुद्धा 180 अंश माप व्हायला एक सरळ कोन असावा लागतो अशा पद्धतीनं, जो वर्तुळामध्ये कधीच शक्य नाही. त्यामुळं हे सुद्धा आपलं उत्तर असणार नाही. आता राहिले 2च पर्याय, एक तर 45 अंश किंवा 135 अंश. आता त्यापैकी योग्य उत्तर आपल्याला शोधायचं आहे. मग आता इथं समजा हा वर्तुळाचा व्यास आहे असं आपण गृहीत धरलं. आता लघुवर्तुळखंडातील कोनाचं माप काढायचं आहे, म्हणजे इथं कुठेतरी वर ती जीवा असणार आहे, जी वर्तुळखंडात किंवा या वर्तुळखंडात कोन अंतर्लिखित करत असणार आहे. आता ह्या व्यासापासून जसजसं वर्तुळाच्या वरच्या बाजूला जाऊ तसं या कोनाचं माप मोठमोठं होताना दिसते आपल्याला. कारण जर ते अर्धवर्तुळ असेल तर 90 अंशाचा कोन होतो, आणि त्याच्यापेक्षा त्या व्यासापेक्षा वरच्या बाजूला आपण जर जीवा काढत गेलो तर वर्तुळखंड आहे तो लहान लहान होत जातो, आणि त्याच पद्धतीनं हा जो कोन आहे त्याचं माप वाढत जातं. म्हणजे ते 90 अंशापेक्षा जास्तच असणार आहे. त्यानं अंतर्खंडित केलेल्या कोनाचं माप ते कधीही 90 अंशापेक्षा कमी होऊ शकत नाही. त्यामुळं ह्या 2 पर्यायापैकी असा कोणता कोन आहे ज्याचं माप 90 अंशापेक्षा जास्त आहे, तर तो आहे पर्याय क्रमांक 2. त्यामुळे हे आपलं उत्तर असेल की त्या कोनाचं माप 135 अंश असू शकतं. 45 का असू शकत नाही, कारण जर आपण खालच्या दिशेला यायला गेलो, म्हणजे खालच्या दिशेला एक एक खंड तयार करत गेलो, तर हा जो खंड तयार होतो तो विशाल वर्तुळखंड तयार होतो, आणि विशाल वर्तुळखंडामध्ये अंतर्लिखित केलेलं कोनाचं माप हे लघुकोन असतं. पण लघुखंडामध्ये अंतर्लिखित केलेला कोन हा विशाल कोनच असतो. त्यामुळं या कोनाचं माप येईल 135 अंश.